बिहारमध्ये सभेत खुर्च्या रिकाम्या असलेल्यांचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंची टीका। तर सिकंदर बनने का राज कोई समझ नहीं सका, फडणवीस यांच्या जो जीता वही सिकंदरच्या वक्तव्यावर ठाकरेंची प्रतिक्रिया। युतीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरू, तर काही ठिकाणी युती झाली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, स्थानिक पातळीवरच जागा वाटपाचा निर्णय असल्याचंही केलं स्पष्ट। मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचं वक्तव्य। मुंबई पालिका निवडणूक महायुतीतच लढणार असल्याचं केलं स्पष्ट। सन्मानानं युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीत फूट, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती, तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर। आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं, एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड, नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा, नवीन शासन निर्णयानुसार पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती। मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा, कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप, तर धोकादायक गाड्यांमधून प्रवास करावा लागत असल्यानं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात, अधिकारी अद्याप गप्प का, लोकशाही मराठीचा सवाल। भाजप खासदार अनिल बोंडे यांना हैदराबादमधून धमकीचा मेल, अमरावतीमधील आयसीसीचे फलक लागल्याचं प्रकरण, बॅनरच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर आता धमकीचा मेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।